नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे। या शासन निर्णयामध्ये नेमकी काय माहिती आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आता अनुदान व प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातला ऑफिशियल शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। सविस्तर माहिती आपण पाहूया। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अंगणवाडी सेविकांसंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून घेतले जाणारे वेळोवेळीचे जे निर्णय असतात ते तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलचा उपयोग होणार आहे। सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पाहू शकता, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय 7 एप्रिलचा असून या शासन निर्णयानुसार आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत व ज्या मदतनीस आहेत त्यांना मानधन देण्यात येणार आहे व प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भातली तरतूद करण्यात आलेली आहे। तर ऑफिशियल निर्णय पाहू शकता, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे आणि त्यानुसारच सदर शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना माहे मार्च 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील विवरणपत्रामध्ये रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही जी रक्कम आहे ती यामध्ये पाहू शकता एकूण रुपये आहेत 174 कोटी एवढा अतिरिक्त राज्य शासनाच्या हिश्शाचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तर 174 कोटी रुपयाचा निधी आता मंजूर झालेला आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी हा निधी वितरित केला जाणार आहे। मार्च महिन्याचं हे तुमचं मानधन व या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती इथं मिळालेली आहे। पाहू शकता, 174 कोटी इतका निधी वितरित केला जाणार आहे आणि आता लवकरच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। अशाच अंगणवाडी सेविकांसंदर्भातल्या राज्य शासनाकडून येणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी विसरला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला तर सबस्क्राईब करून ठेवा।